अरे नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता आपण रेसिपी बनवणार आहोत. रेसिपी तर बनवूच आपण, पण गप्पा मारत मारत बनवणार. शेवटपर्यंत बघा. आपली जी रेसिपी आहे ती मी शेवटी तुमच्याशी खूप काही गप्पा मारल्या आहेत जुन्या काळातल्या, तर तुम्हाला ऐकून पण छान वाटेल. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. चला मग मारूया आपण गप्पा आणि कढी बनवू सोबत. आधी जिरं टाकून घेऊ. आता हे लसूण टाकून घेऊ. अद्रक टाकून घेऊ. हिरवी मिरची टाकायची आहे. शेंगदाणे टाकून घेऊ. बारीक असा मसाला दळला गेला आहे आपला, हे बघा. आता आपण फोडणीला घेऊ कढी. चला आता फोडणी देऊ आपण कढीला. तेल टाकून घेते. कढी खिचडी खूप आवडता मेनू आहे आमच्याकडे. कढी भाकरी, गरमागरम ठेचा. चला चला आता टाकून गेलो असेल. आता मोहरी टाकून घेते. एक टीस्पून जिरंही टाकून घेते. कढीपत्ता टाकून घेतला. 10-12 पानं. कढीपत्ता कढीला जरा जास्तच लागतो. आणि आता लसूणही टाकून घेते. हिंग टाकून घेऊ. आणि हे वाटलेला मसाला आहे ना, हा टाकून घेते. वाटलेला मसाला टाकला. मध्ये धणा आणि जिरे पावडर टाकून घेते. थोडी हळदही टाकून घेते. हळद अगदी कमी टाकायची. ताक बनवून घेऊ. आपल्याला ताक करायचं आहे दह्यापासून. प्रमाणे मीठ टाकून घेते मसाल्यामध्ये. मग तुम्हाला हे दही दाखवते मी किती छान घट्ट आहे. हे बघा, असं ताजं फ्रेश आणि घट्ट दही आहे. त्याच्यापासून आपल्याला कढी बनवायची आहे. ज्या भांड्यात मसाला बनवला त्याच भांड्यात आपण हे दही पण घेणार आहोत. थोडं विरजणसाठी काढून ठेवते. मी घरीच दही बनवते म्हणून आपल्याला फ्रेश असं विरजण लागतं. हे ताक बनवून घेतलं. आपला जो कढीचा मसाला आहे ना, तुम्ही पाहू शकता याला तेल सुटलं आहे. आता हा शिजून गेला आहे मसाला. म्हणून आता आपण याच्यामध्ये जे दह्यापासून आपण हे केलं आहे ना, ताक केलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा 1 लिटरचा तांब्या आहे. आता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून, आणि ते पण स्वच्छ होईल. आणि आपल्या कढीसाठी पण पाणी लागतंच आहे आपल्याला. आता हे पाणी टाकून घेणार आहोत आपण, जेवढं लागेल तेवढं. आणि आपल्याला किती क्वांटिटी करायची आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. आपलं दही आहे ना, आंबट नाही आहे, फ्रेश आहे. म्हणून आपण फक्त दुप्पट असं पाणी वापरणार आहोत त्याला. हे दुपटीने पाणी वापरलं आपण. आणि आता आपण त्याला फिरवत राहणार आहोत. कढी पातळ होऊ नये म्हणून आपण चणा डाळीचं 2 चमचे असं पीठ वापरणार आहोत. फक्त 2च चमचे. आणि आपलं हे थोडं पाणी उरलेलं आहे. 1 लिटरमध्ये एवढं पाणी उरलं आहे. मी हे टाकते आणि फिरून घेते मिक्सरपासून. आपलं जे चणा डाळीचं पीठ होतं 2 चमचे, ते पातळ करून घेतलं. आणि ते आता आपण इथे कढीमध्ये टाकून घेणार. ते म्हणजे आपली थिकनेस आहे ना, ती छान अशी होईल. आपल्याला चुरून पोळीबरोबर, भाकरीसोबत, पोळीसोबत अशी खाता येईल. मग की मी हे पूर्ण 1 तांब्या 1 लिटर पाणी वापरून घेतलं आहे कढीसाठी. आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आता ही पूर्ण 1.5 लिटरची कढी झाली आहे. 1 लिटर पाणी आणि अर्धा लिटर दही. आमच्याकडे माझ्या वडिलांकडे म्हशी होत्या. तर ना सकाळीच गडी लोक आहे ना, ताक करायचे. आणि मग ते ताक आपण हे बघा, मी कोथिंबीर टाकते हिरवीगार अशी. छान कोथिंबीर आहे, गावरान आहे. तर मग मी लहान असायची, मग ते ताक केलं ना, माझी आजी सांगायची की जा गल्लीमध्ये सगळ्यांना
बोलून आण ताक घेण्यासाठी. तर मग सगळ्या घरात सांगून यायची, घरांमध्ये जाऊन, की आजी काकू तुम्हाला आमच्याकडे ताक घ्यायला बोलवलं आहे बरं का. मग सगळे काही तांबे भांडे घेऊन यायचे आणि मग ना संपूर्ण गल्लीमध्ये कढी राहायची. मग माझी आजी आहे ना सगळ्यांना ताक वाटून द्यायची. मग त्या पण कढी करायच्या आणि त्या दिवशी सगळ्या गल्लीत कढी आणि तर कढीला तोंडी लावायला थोडंफार काहीतरी भाजी किंवा हिरवी मिरचीचा खरडा असं बनवायच्या. तर खूप मजा यायची आणि मला पण सांगायला जायला खूपच मजा यायची की आज आमच्याकडे ताक झालं आहे वा एवढं मोठंच. तर मग तुम्ही घ्यायला या. मला खूप आनंद व्हायचा आणि मी सांगायला जायची त्यांना. तर पूर्वी काय होतं, एवढ्या डेअऱ्या नव्हत्या. तर मग आमच्याकडे असं डेअरी होती पण तालुक्याच्या ठिकाणी होती. तर मग पाऊस जरी आला ना तर गाडं बैल असतं ना त्याच्यावर, गाडं बैलवर दूध जायचं. कॅन दुधाच्या भरपूर अशा कॅना जायच्या. तर मग काय नाल्याला जरी पाणी आलं ना तर मग ते दूध घरीच राहायचं. नाल्याला पाणी आल्यामुळे मग ते जे काही गाडं बैल आहे ना ते उतरू शकायचं नाही. तर मग ते घरीच राहायचं. मग त्या दिवशी खूप काही दही विरजायची आमची आई. आणि मग सकाळी गडी लोक ताक करायचे, घुसळायचे म्हणजे रवीने. खूप मोठी रवी राहायची लाकडी, त्याच्याने ताक घुसळायचे. आणि मग आम्ही लोणी काढून घ्यायचो तुपासाठी. आणि फारसं काही निघायचं नाही तेव्हा, ते यंत्र नव्हतं, हातानेच घुसवायचं. म्हणजे यंत्र नसल्यामुळे एवढं सगळं काही निघायचं नाही. भरपूर असं लोणी राहायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यापासून अप्रतिम अशी कढी व्हायची. तर मग सगळ्यांनाच आपलं जे मजूर राहायचं माझ्या वडिलांकडे ते त्या दिवशी कढी राहायची मग खायला शेतात. मग त्या बायका आहेत ना पूर्ण सगळं, कोणी डब्यात कोणी तांब्यात कढी आणायची आणि कढी भाकरी असे आम्ही पंक्तीने खायचो दुपारच्या वेळेला. अशी पूर्वीची आठवण आली मला एकदमच, तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून सांगितली मी. चला तर आता आपण ही कढी आहे ना ही फिरून घेऊ. ही कढीमधला चमचा आहे ना बाहेर काढायचा नाही. आणि आता आपण कढईमध्ये पातेल्यामध्ये अशी कढी बनवतो. पण त्यावेळेला ना आमच्याकडे मडके राहायचे, मातीचे मडके. आणि त्याच्यामध्येच म्हणजे दही पण त्याच्यामध्ये असे रांजणी राहायची छोटीशी किंवा मोठी, त्याच्यामध्येच दही विरजायचे आणि त्या मडक्यामध्ये कढी पण बनवायचे. तर ती मडक्यातली कढी काय सांगू तुम्हाला,